आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। चरित अति पावन, मधुर सरस रस किति मन भावन। युग युग गीत तयांचे गावे, प्रभु गुण गात मना सुख वावे। तुला माहित होतं की युद्धात त्यांच्याबरोबर जिंकणं असंभव होतं। जसा एक कुत्रा दोन वाघांच्या समोर यायला घाबरतो, त्याच प्रकारे तू पण ते असताना आमच्या कुटीत पाऊल नाही टाकू शकलास। सीते, तू जे अपमानास्पद शब्द बोललीस याची एकच शिक्षा आहे, आपल्या या चंद्रहास खटकानं तुझं शीर कापावं। मृत्यूपासून तुला एकच गोष्ट वाचवू शकते, आपल्या इच्छेनं आम्हाला शरण ये। आणि तुलाही एकच गोष्ट वाचवू शकते पापी, अजूनही श्रीराम प्रभूंना शरण जा। ते खूप शरणागत वत्सल आहेत, शरण येणाऱ्याचे सगळे दोष क्षमा करून टाकतात। मला भक्ती आणि आदराने माझ्या प्रभूंकडे पोहोचव, नाहीतर या लंकेतील सर्व गोष्टींचा विनाश होईल। तुझ्या राक्षस कुळाचा समूळ विनाश होऊन जाईल। या नगरीत केवळ पिशाच आणि भूत राहतील। सीते, आपल्या मृत्यूला आवाहन करू नकोस। जर मला मृत्यू आला तर माझी सर्व दुःख संपतील। हे चंद्रहास खड्ग, जर तू भगवान शिवांचं वरदान आहेस तर तुला त्याच भगवंतांची शपथ आहे, या पाप्यापासून माझं रक्षण कर। माझं शीर कापून माझा पतिव्रतेचा धर्म वाचव, ज्याने भगवान शंकरांनाही कळेल की अशा कोणा कुपात्र जनावराप्रमाणे कामुक आणि पापी पुरुषाला शक्ती देण्याचे परिणाम काय होतात। ठीक आहे, तर घे। नाथ, आपल्यासारखे महान योद्धा, तिन्ही लोकांचे स्वामी आणि अशा शक्तिमान राजाचं एका असहाय्य आणि अबला स्त्रीवर अस्त्र उगारणं शोभा नाही देत। आपण तर समस्त वेदांचे जाणकार आणि परमज्ञानी आहात। आपण जाणता की नीती देखील स्त्री हत्येस अधर्म मानते। जरी हिने काही आवेशात येऊन आपल्याला काही अपशब्द बोलले असतील तर आपण तिला क्षमा करून टाका, कारण यातच आपला सन्मान आहे। शिवाय यावेळी ती तुमची अतिथी आहे, त्या रीतीनेही आपण तिला इतका कठोर दंड नाही देता कामा। ठीक आहे, आम्ही तुला 2 महिन्याचा अवधी देतो। लक्षात ठेव, या 2 महिन्याच्या आत तू मला आपला पती स्वीकार नाही केलास तर आमचे राक्षस तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करून टाकतील। तुम्ही सर्व मिळून असा उपाय करा की सीता लवकरच आम्हाला वश होईल। प्रतिकूल किंवा अनुकूल व्यवहारानं साम दाम दंड भेद सर्व काही पद्धतीचा वापर करून सीतेला सरळ करा, अन्यथा तुम्हा सगळ्यांचं जीवन समाप्त करून टाकील। तू कुलस्य वंश रावणाची पत्नी बनणं ही देखील मोठी गोष्ट समजत नाहीस। कुलस्यजी 6 प्रजापतींमध्ये चौथे आहेत, ब्रह्मदेवांचे मानसपुत्र आहेत। कुलस्यांचे मानसपुत्र महर्षी विश्वा,
तेही प्रजापतींच्या समान आहेत. महाराज रावण त्यांचेच पुत्र आहेत. तुला राक्षसराज रावणाची पत्नी व्हायलाच हवं. ज्यांनी आपल्या पराक्रमाने नाग गंधर्व दानवांना संग्रामात पुन्हा पुन्हा नमवलं, त्यांच्या विनवणीवरून तू त्यांची पत्नी होऊ इच्छित नाहीस? विशालाक्षी, ज्यांच्या भयाने सूर्य आपली उष्णता सोडून देतो, वारा बंद होतो, वृक्ष फुलांची वृष्टी करतात, पर्वतांवरून पाणी वाहू लागतं, मेघ ज्यांच्या इच्छेवरूनच जलवृष्टी करतात, त्या राजराजेश्वरांची पत्नी होण्याचा विचार का नाही करत? माझं म्हणणं ऐक, नाहीतर तू जिवंत नाही राहू शकणार. तुम्ही सगळ्या मिळून रीतीविरुद्ध गोष्टी सांगत आहात, ज्या माझ्या मनात क्षणभरही टिकत नाहीत. तुम्ही सगळ्या मिळून मला खाऊन टाका, तरीही मी तुमचं म्हणणं ऐकणार नाही. जे माझे पती आहेत ते साधे आहेत अथवा राज्यहीन आहेत, ते माझ्यासाठी पूजनीय आहेत. माझं हे मन सदैव त्यांच्या बरोबर राहील. ही राक्षसराज रावणाला पती रूपात स्वीकारणं योग्य नाहीच आहे. सीता, तू महामूर्ख आहेस. आम्ही दया आल्याने तुझ्या अनुचित गोष्टी ऐकल्या. समुद्राच्या या बाजूस कोणी येऊ शकत नाही. तू रावणाच्या घरात कैद आहेस. आम्ही तुझ्यावर पहारा देतोय. तुझं भलं यातच आहे की आमचं म्हणणं ऐकून घे. निरर्थक वादविवादाचा काय फायदा? हिला मारून कापून आपसात बरोबर वाटून घेऊ. मारा मला, कापा मला, मला आगीत जाळून टाका. रावण तर काय, मी त्याच्या सावलीलाही स्पर्श करू शकत नाही. सीते, आम्ही सर्व राक्षसिणी मिळून तुला खाऊन टाकू. मला मारायचंच असेल तर कृपा करा की मला लवकरात लवकर मारून टाका. आता हे दुःख मला नाही सहन होत. मी तुम्हा सगळ्यांच्या पाया पडते. आमच्या पाया काय पडते सभागिणी? महाराज रावणांचे पाय धर, त्याने तुझा उद्धार होऊन. बाजूला व्हा. तुम्ही सगळ्या या बिचारीला का सतावत आहात? आम्ही लंकेश्वराच्या दासी आहोत, त्यांच्या आज्ञेचं पालन करत आहोत. आम्हाला भीती कसली? त्या महान काळाचं, जो या समय आपले भयानक मुख उघडून लंका आणि वंशातील समस्त राक्षसांना आपले भोजन बनवण्यासाठी आगेकूच करीत आहे. काल रात्री स्वप्नात मी प्रत्यक्ष पाहिलं की लंकेच्या विनाशाची वेळ आता निकट आली आहे, आणि हेही पाहिलं की सुवर्ण नगरीचा विध्वंस कसा होईल. तोच वाचेल जो सीतेला शरण येईल. श्रीरामाचे बाण केवळ त्यांनाच जिवंत ठेवतील ज्यांना सीता आपल्या चरणांच्या पाशी घेईल. माझं स्वप्न पहाटेचं स्वप्न आहे, नक्की सत्य होईल. असं काय स्वप्न पाहिलं स्त्री जटा? आज मी स्वप्नात पाहिलंय श्री रामचंद्र आकाशात चालणाऱ्या हस्तिदंती पालखीतून, ज्याला 1000 घोडे झुंपले आहेत, श्वेत वस्त्र धारण करून लक्ष्मणासहित आले आहेत. मग मी पाहिलं की श्रीराम, लक्ष्मण आणि सीतासहित सूर्यासमान दैदिप्यमान पुष्पक विमानात चढून उत्तर दिशेला निघून गेले आहेत. रावण मुंडन करून, तेलात भिजलेले लाल कपडे घालून, तेल पीत पीत गाढवावर स्वार होऊन दक्षिण दिशेकडे जात आहेत. मग मी पाहिलं आपलं शिर झुकून गाढवावरून खाली पडले. याच वेळी लाल कपडे नेसलेली एक काळी स्त्री केसांमध्ये गुंतवून त्यांची मान अडकवून दक्षिण दिशेकडे खेचत नेत आहे. हीच दशा महाबली कुंभकर्ण आणि रावणाच्या सर्व पुत्रांची पाहिली. केवळ विभीषणालाच पांढऱ्या छत्रात पाहिलं. या रमणीय लंकेचे आतले आणि बाहेरचे दरवाजे तुटले आहेत. हत्ती, रथ, घोडे इत्यादी समुद्रात बुडून गेले आहेत. राखेने भरलेल्या लंकेत रमणीय राक्षसिणी वेड्यासारख्या आक्रोश करत आहेत. हे सीते, जर हे स्वप्न खरं असेल तर आम्हाला क्षमा करा राणी. आमचा दोष नाही. आम्ही तर आमच्या स्वामींच्या आज्ञेचे पालन करीत आहोत. आमच्यावर रागू नकोस राणी. नाही, मला तुमचा राग नाही येत. तुम्ही सगळे आज जा. हिला सतावणं सोडून द्या. ठीक आहे. यांच्यावर रागू नकोस मुली. मला कोणाचाही राग येत नाही. राग फक्त स्वतःचा येतो.
की अशा अवस्थेला पोहोचूनही माझे प्राण का नाही जात? नक्कीच माझ्यात काही दोष असेल की पतीपासून दूर असून सुद्धा मी जिवंत आहे. हे मृत्यूच्या देवते, आम्ही सर्व तुझी मुलं आहोत. आम्हा सर्वांना एक ना एक दिवस तू आपल्या कुशीत घेतेस. हे माते, माझ्यावर उपकार कर. मला आजच आपल्या कुशीमध्ये घे. माझं जगणं असह्य झालंय. मला या त्रासापासून मुक्ती दे. विपत्तीच्या वेळी मृत्यूला बोलू नये, हे भेकड लोकांचे काम आहे. मृत्यू तर माता असते, तिच्या कुशीत नक्कीच शांती मिळेल. मृत्यूने शांती नाही मिळत मुली. मनाची तडफड तर सोबतच जाईल, मग शांती कुठली? जर खरी शांती हवी असेल तर भगवान शंकराला शरण जा, त्यांची प्रार्थना कर. ते दुःख नाही संपवणार, दुःखाचं कारणच संपवून टाकतील, ज्यातून दुःखच नाही होणार. भोळ्या शंकराची प्रार्थना कर, स्वतः तुझे राम इथे येतील. कसे येतील ते माते? कोण त्यांना सांगेल की मी कुठे आहे? मला खात्री आहे की जर त्यांना कळलं असतं की मी इथे आहे तर आतापर्यंत तर लंकेचा सर्वनाश झाला असता. त्यांच्या पराक्रमासमोर तिन्ही लोकातील कोणी टिकत नाही. परंतु त्यांना कोण सांगणार? मला कोणी असा दृष्टीच नाही पडत जो माझ्या रघुवीरांपर्यंत एवढा संदेश पोचवेल की त्यांची वैदेही त्यांच्या श्रीचरणांपासून दूर राक्षसांच्या बेटावर आक्रोश करतीये, जिला निराशेच्या वादळामध्येही आशेची एक ज्योत दिसतीये जी कधीही विझू शकते. याला विझू देऊ नकोस मुली. विपत्तीच्या वेळीच ईश्वरावरील विश्वासाची परीक्षा असते. भोलेनाथाचा काही भरोसा नाही. कोणत्याही क्षणी अचानक जीवनधारा निराशेतून आशेकडे वळू शकते. कोण जाणे त्यांना कळलंही असेल आणि श्रीरामांचा संदेश घेऊन कोणी येतही असेल तुझ्याकडे. माते, अशा सुखद स्वप्नांमुळे अश्रू तर नाही थांबत ना. अश्रू येऊ देत, पण हाही विश्वास ठेव की स्वप्न खरं ठरायला वेळ लागत नाही. आता थोडा आराम कर. आज घाबरून राक्षसिणी दूर निघून गेल्या आहेत. थोडी शांतपणे झोप घे. मी पहाटे अवश्य येईन. राम कहानी गातो ही राम कहानी, राम कहानी गातो ही राम कहानी. राम कहानी गातो ही राम कहानी, राम कहानी गातो ही राम कहानी. सांगता ऐकता, सांगता ऐकता नेत्रात पाणी. राम कहानी गातो ही राम कहानी, राम कहानी गातो ही राम कहानी. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. दशरथ प्रेमाचा पुत्र, कौसल्येचा प्रिय पुत्र.
दशरथ प्रेमाचा पुत्र, कौसल्येचा प्रिय पुत्र, ते सूर्यवंशाची ताकद, ते रघुकुलातील दीपक, राजीव नयन बोले, राजीव नयन बोले, मधुर ही वाणी, राम कहाणी गातो ही राम कहाणी, राम कहाणी गातो ही राम कहाणी। शिवधनु प्रभुने तोडिले, सीतेस प्रभुने जिंकिले, शिवधनु प्रभुने तोडिले, सीतेस प्रभुने जिंकिले, घर त्यागुनी वनवासी पितृआज्ञा पाळिली, लक्ष्मण सीता संगे, लक्ष्मण सीता संगे, सोडली राजधानी, राम कहाणी गातो ही राम कहाणी, राम कहाणी गातो ही राम कहाणी। श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम। खलवेश साधूचा करुणी, भिक्षेचा आग्रह करुणी, खलवेश साधूचा करुणी, भिक्षेचा आग्रह करुणी, त्या पतिव्रता सीतेला बळजबरीने त्याने पळविले, अति दुःखी होई हो, अति दुःखी होई, रघुवराची राणी, राम कहाणी गातो ही राम कहाणी, राम कहाणी गातो ही राम कहाणी। श्रीरामाचा मी दूत, श्रीरामाचा मी भक्त, श्रीरामाचा मी दूत, श्रीरामाचा मी भक्त, सीतामाई करता राम संदेशा देतो, आणि हाती माझ्या, आणि हाती माझ्या मुद्रिका निशाणी। माझ्या स्वामींची खूण आहे, इथे खरंच कुणी आहे का? बंधू, जे माझ्या प्रभूंची कथा मला ऐकवित होते, माझ्या समोर प्रकट का नाही होत? आपण दिसणाऱ्या व न दिसणाऱ्या योनीतील प्राणी आहात। आपण कोणी देवता आहात की मानव? जे कोणी माझ्या स्वामींचा संदेश घेऊन आला आहात, कृपा करून मला दर्शन द्या। माते, मी श्रीरामांचा संदेश घेऊन आलो आहे। माते, माझा प्रणाम स्वीकार करावा। मी पवनपुत्र हनुमान, श्रीराम प्रभूंचा एक सेवक आहे। मला वाटलं होतं की माझ्या स्वामींचा कोणी दूत आलाय, परंतु तुम्ही मायावी लोक खोटी नाटी रूप घेऊन मला फसवत आहात। माझ्यावर दया करा, मला एकटीला सोडा, मला आणखी त्रास नका देऊ। माते, शंका घेऊ नका, मी खरंच श्रीरामांचा दूत आहे। माझं हे खरखुरं रूप आहे, मी वानर आहे। आपला पुत्र समजून माझ्यावर विश्वास ठेवा माते। ही मुद्रिका जी प्रभूंनी खूण म्हणून पाठवली आहे, ही पहा,
ही मुद्रिका मायावी नाहीये, ही तीच आहे जी गंगा किनारी नावाड्याला देण्यासाठी आपण श्रीरामप्रभूंना आपल्या हाताने दिली होती. आपला विश्वास बसण्यासाठी मी अजून एक गुप्त गोष्ट सांगतो, जी मी स्वतः श्रीरामांच्या मुखातून ऐकली आहे. आपण रावणाच्या विमानातून जाताना आपले काही अलंकार साडीच्या पदरात बांधून एका पर्वतावर फेकले होते ना? तेच अलंकार ऋषीमुख पर्वतावर बसलेल्या वानर नरेश सुग्रीव आणि त्यांच्या मंत्र्यांसमोर पडले. जेव्हा महाराज सुग्रीव आणि श्रीरामांची मैत्री झाली तेव्हा सुग्रीवने तेच अलंकार प्रभूंना दाखवले. तेव्हा त्या अलंकारांना पाहून त्यांचे डोळे भरून आले आणि साडीच्या पदराला पाहून तर ते पिळवटून गेले आणि त्याला धरून म्हणाले, जेव्हा मी झोपी जायचो तेव्हा सीता ह्याच पदराने मला वारा घालायची. जेव्हा प्रातः संध्या वंदन करून उठायचो तेव्हा हाच पदर माझ्या चरणांखाली ठेवून माझी चरणधूळ घ्यायची. त्यांना हे सर्व लक्षात आहे? हो माते, सगळं लक्षात आहे. ते दिवस रात्र आपल्या आठवणीतच मग्न असतात. माते, माझा प्रणाम स्वीकार करा. मी पवनपुत्र हनुमान, श्रीराम प्रभूंचा एक सेवक आहे. शंका नका घेऊ, मी खरं श्रीरामाचा दूत आहे. माझं हे खरोखरचं रूप आहे. मी वानर आहे. आपला पुत्र समजून माझ्यावर विश्वास करा माते. ही अंगठी जी प्रभूंनी निशाणी म्हणून पाठवली आहे ती पहा. ही मायावी अंगठी नाही आहे, ही तीच आहे जी गंगा तीरावर नावाड्याला देण्यासाठी आपण श्रीराम प्रभूंना आपल्या हाताने दिली होती. आपल्याला विश्वास वाटावा म्हणून मी आपल्याला आणखी एक गुप्त गोष्ट सांगतो, जी मी स्वतः श्रीरामांच्या तोंडून ऐकली आहे. आपण रावणाच्या विमानातून जाताना आपले काही अलंकार साडीच्या पदरात बांधून एका पर्वतावर फेकले होते ना? तेच अलंकार ऋषीमुख पर्वतावर बसलेल्या वानरांचा राजा सुग्रीव आणि त्यांच्या मंत्र्यांसमोर पडले. जेव्हा महाराज सुग्रीव आणि श्रीरामांची मैत्री झाली तेव्हा सुग्रीवाने तेच अलंकार त्यांना दाखवले. ते अलंकार पाहून त्यांचे डोळे भरून आले आणि साडीच्या पदराला पाहून तर ते व्याकुळ झाले. त्या पदराकडे पाहत म्हणू लागले, जेव्हा मी झोपत असे तेव्हा सीता याच पदराने मला पंखा करत असे. जेव्हा प्रातःकाळी पूजा करून उठत असे तेव्हा त्याच पदराच्या पाय घड्या घालून माझ्या चरणाची धूळ घेत असे. त्यांना हे सगळं लक्षात आहे? होय माते, सगळं लक्षात आहे. ते दिवस रात्र आपल्याच आठवणीत मग्न असतात. मग त्यांनी आजपर्यंत माझा शोध का नाही घेतला? का विसरून गेले आपल्या दासीला? हा विचार नाही केला की माझा एक एक दिवस कशा प्रकारे व्यतीत होत असेल. ना ते आले ना मला मृत्यू आला. माझ्या कोणत्या चुकीची मला शिक्षा मिळतीये? त्या दिवशी लक्ष्मणाचं न ऐकून मी जे अपशब्द बोलले होते, काय त्या कारणाने त्यांनी माझा त्याग केलाय? त्यांना सांगा, मी लक्ष्मणाची पण क्षमा मागते. मी त्यांची सुद्धा क्षमा मागते. ते तर सर्वांवर दया करतात ना, तर मग माझी चूक का नाही क्षमा करत? माझी चूक का नाही क्षमा करत? मला या नरकातून का नेत नाहीत ते? माते, माते, जर त्यांना माहित असतं की आपण इथं आहात तर आजपर्यंत त्यांनी या नरकाचा विध्वंस केला असता आणि आपल्याला मुक्त करून घेऊन गेले असते.
परंतु त्यांना तर आपल्या शोधात वनावनात भटकत वानर देश किष्किंधापर्यंत पोहोचले. जेव्हा त्यांची मैत्री महाराज सुग्रीवाबरोबर झाली तेव्हा त्यांच्या मदतीनं आपला शोध सुरू झाला. यावेळी हजारो वानर पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण चारही दिशांना आपला शोध घेत आहेत. हे तर माझं सौभाग्य आहे की सर्वप्रथम आपलं दर्शन मला झालं आहे. माते, रघुवीरांना जेव्हा समजेल की आपण सुखरूप लंकापुरीतच आहात तर निश्चिंत राहा. त्यांना इथं यायला थोडाही वेळ लागणार नाही. आता कोणताही अडथळा त्यांचा रस्ता नाही अडवू शकणार. मला तर अजूनही विश्वास नाही वाटत की माझ्या स्वामींचा संदेश घेऊन कोणीतरी खरोखरच माझ्याकडे आलाय. मला भीती वाटतेय की माझे डोळे उघडतील आणि मला समजेल की मी एक स्वप्न बघत होते. हे कपिश्रेष्ठ, काय तुम्ही खरंच सांगत आहात? काय माझे स्वामी पण माझी तितकीच आठवण काढतात जितकी मी त्यांची काढते? मला क्षमा करा माते. प्रभू रामांचं प्रेम आपल्यापेक्षा कितीतरी जास्त आहे, पण ते कोणी पाहू शकत नाही. आपण एखाद्या राक्षसीणीला आपल्या मनातली गोष्ट सांगू शकता, पण प्रभूंची विवशता बघा. ते तर आपल्या मनातली गोष्ट कोणाला सांगू पण शकत नाहीत. सर्व दुःखाला आपल्या हृदयात दाबून टाकून कोरड्या डोळ्यांनी फक्त चौकडे बघत राहतात. कोणाला काही सांगत नाहीत, रात्रीचे झोपत नाहीत. त्यांची व्यथा कोण समजू शकणार? येताना मला फक्त एवढंच म्हणाले की हनुमान, सीतेला सांग तू गेल्यानंतर माझा देह प्राणहीन झाला आहे. बस. मग असं वाटलं की त्यांनी मुखभाषेत आपल्याला खूप काही सांगितलं जे कदाचित फक्त आपणच ऐकू शकता. हो, मी ऐकू शकते. मी ऐकतेय हनुमान. त्यांनी मूक भाषेत जे काही मला सांगितलं ते सर्व ऐकतेय. त्यांना सांगा की सीता आपलीच आहे आणि आपल्याच विश्वासावर अजूनपर्यंत जिवंत आहे. पण आता जीणं असहाय्य झालंय. आता यायला उशीर केला तर मी जिवंत नाही दिसणार. असं नाही होणार माते. तात, तुला नाही माहित मी किती दुःखात जगतेय. मी सर्व पाहिलंय माते. वृक्षावर बसल्या बसल्या रावणाचा संवाद, या राक्षसीणींचा व्यवहार सर्व बघितलंय. आणि मी हे पण पाहिलं आहे माते, एक पतिव्रता स्त्रीचं तेज तिन्ही लोकांचा विजेता आणि घमेंडी रावणाला कसं निस्तेज करून टाकतं ते. आणि हे पण पाहिलं आहे की चंद्रहासासारखं जगत विजयी खड्ग गवताच्या पात्यापुढे कसं डोकं नमवतं माते. धर्माची शक्ती आणि अधर्माच्या दुर्बलतेचं मर्म आज आपल्या श्रीचरणांच्या प्रतापामुळे पाहिलंय माते. आम्हाला आशीर्वाद द्या की आम्ही वानर जात श्री राम प्रभूच्या सेवेमध्ये सफल होऊ आणि या राक्षसांचा सर्वनाश करू. परंतु वानर राक्षसांचा सामना कसे करू शकतील? तू पाहिलं असशील, राक्षस तर एकापेक्षा एक धिप्पाड आहेत आणि वानर तर सर्व तुझ्यासारखे असतील ना वत्सा. होय माते, सगळे माझ्यासारखे आहेत. पण आपल्या पतिव्रता धर्माची शक्ती जी एका पात्याला तलवारीशी टक्कर घेण्यास योग्य बनवते, ती शक्ती पण आमच्याबरोबर असेल ना? ठीक आहे पुत्रा, पण राक्षस तर मोठे मायावी आहेत. माते, आपल्या आशीर्वादानं आणि श्री राम प्रभूंच्या कृपेनं आम्ही पण त्यांच्यापेक्षा कमी नाही आहोत. आपल्याला विश्वास बसावा म्हणून मी आपल्याला माझा एक मायावी रूप दाखवतो. जय श्रीराम.
बघ माते, महाराज सुग्रीवांच्या सैन्यामध्ये माझ्यापेक्षा सुद्धा बलवान योद्धे आहेत. आपण विश्वास ठेवा, आम्ही त्यांच्यापेक्षा कमी नाही. माझा तुझ्यावर विश्वास बसलाय वत्सा. तू आता आपल्या खऱ्या रूपात ये. जय श्रीराम. हेच माझं खरं रूप आहे. ते लहान रूप तर मी वाटिकेत प्रवेश करण्यासाठी घेतलं होतं. आपण शंका नका घेऊ माते. आपण जर आज्ञा दिलीत तर मी आत्ताच आपल्याला माझ्या पाठीवर बसून लंकेतून घेऊन जाईन. आपण माझ्या बरोबर चला. मी सरळ आपल्याला प्रभू श्रीरामांकडे आत्ता घेऊन जाईन. इथला कोणताही राक्षस माझ्या वेगाची टक्कर नाही देऊ शकणार. आपण निर्विघ्न इथून निघून जाऊ. आपण माझ्यावर विश्वास ठेवा माते. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास बसला आहे, पण मी तुझ्या बरोबर नाही जाऊ शकत. का? आपण घाबरता की जर लंकेच्या राक्षसांनी आपल्यावर हल्ला केला तर मी आपण असताना कसा लढू शकेन? नाही, माझा असा काही अविश्वास नाही. पण हे माझ्या पतिव्रता धर्माच्या विरुद्ध आहे की आपल्या इच्छेने परपुरुषाला स्पर्श करू. रावणाने जेव्हा मला उचलून आणलं तेव्हा ती माझी विवशता होती पुत्रा. पण स्वेच्छेने असं करणं मर्यादेच्या विरुद्ध आहे. दुसरं मला असं वाटतं की रावणाला मारून मला मुक्ती देण्याचं यश श्री रघुवीरांना मिळावं, ज्यामुळे त्यांचा गौरव तिन्ही लोकात वाढेल. तू त्यांच्याकडे फक्त इतकीच प्रार्थना कर की आता येण्यात विलंब करू नका. बस, माझी इतकीच विनंती आहे. आता तू जा. कोणी पहारे करी येईल. येऊ देत. मी त्यांना नाही घाबरत. नाही, त्यांच्याशी लढताना जर तुला काही झालं तर समुद्र ओलांडणं कठीण होईल. आता तू आपल्या स्वामींकडे जा. माते, मी त्यांचं गुप्त दूत आहे. माझं हे पण कर्तव्य आहे की जाण्यापूर्वी शत्रूच्या बलाबलाचा थांग लावू, अनुमान काढू की त्याची शक्ती किती आहे, त्याची दुर्बलता कशात आहे, त्यांची व्यूहरचना कशी आहे, त्याचं अस्त्रशस्त्र कुठे आहे. हे ज्ञान युद्धाच्या वेळी खूप उपयोगी पडेल. दुसरी गोष्ट अशी आहे की मी आणखी एक लीला करू इच्छितो, ज्यामुळे शत्रूच्या हृदयात भीती उत्पन्न होईल आणि तो विचार करू लागेल, जर श्रीरामाच्या दूतामध्ये एवढी ताकद आहे तर श्रीराम प्रभूमध्ये किती ताकद असेल. यामुळे शत्रूचं साहस तुटू लागतं आणि भीती त्याला युद्धामध्ये निर्बळ करून टाकते. माझी चिंता करू नका माते. मला आज्ञा द्या की जाण्यापूर्वी मी काही लीला करून दाखवीन. ठीक आहे वत्सा. श्री रघुवीरांचं नामस्मरण करून आपलं कर्तव्य पूर्ण कर. माते, मला भूक पण लागली आहे. या वाटिकेत सुंदर सुंदर फळं आहेत. इथूनच आरंभ करतो. पहिल्यांदा फळं खाईन, मग वाटिकेचा विध्वंस करीन. आरडाओरडा ऐकून चिंता करू नका. जाण्यापूर्वी एकदा आपल्या चरणांची धूळ घ्यायला येईन. ठीक आहे.
हे कसला दुस्साहस आहे? कोण आहेस तू? तू कोण आहेस? आम्ही इथले रखवालदार आहोत. तुला माहित नाही? ही लंकेचे महाराज रावणाची खास बाग आहे. तुला नाही माहित? मी अयोध्येचे महाराज श्री रामचंद्रांचा खास सेवक आहे. कोणती अयोध्या? कुठले राम? आधी हे सांग, काय तुझं नाव? अरे हे तर मोठं धीट वानर दिसतंय. पकड याला, पकड पकड. हे काही साधं सुद्धा वानर दिसत नाही. चल जाऊ आपण जांबू मायाला जाऊन सांगूया. सीता मातेचा पत्ता तर मिळाला. आता या राक्षसांच्या बुद्धी सामर्थ्याची माहिती मिळेल. माझं येणं सफल झालं. माता तर माझ्या बरोबर येणार नाही, पण श्री राम प्रभूंना जाऊन लंकेचं सारं गुपित सांगून टाकीन. तो बघा तिथे बसलाय. बघा बघा किती किती विकट आहे तो. किती विराट आहे. बघितलं ना? पकडा, बांधा त्याला. राम भक्त बजरंग बली सामर्थवान असा शक्ती बुद्धीचा स्त्रोत दाखवी शत्रूस शक्ती सामर्थ्य. या वानराला जीवानिशी मारून टाका. वाटिकेत हनुमान शक्ती दाखवीत होते. वाटिकेत हनुमान शक्ती दाखवीत होते. पाहून हे रूप सारे राक्षस घाबरून गेले. पाहून हे रूप सारे राक्षस घाबरून गेले. ऐसी करणी केली, ऐसी करणी केली उडे राक्षसांची दाणादाण. श्री बजरंग बली, श्री बजरंग बली, श्री बजरंग बली. वाटिकेत हनुमान शक्ती दाखवीत होते.
वाटिकेत हनुमान शक्ती दाखवीत होते. पाहून हे रूप सारे राक्षस घाबरून गेले. पाहून हे रूप सारे राक्षस घाबरून गेले. वृक्ष उपटले त्याने, वृक्ष उपटले त्याने, सुंदर बाग उधळली त्याने. मोठे वीर धुळीत मिळाले श्री बजरंग बली. मोठे वीर धुळीत मिळाले श्री बजरंग अरे सांगितलं होतं ना आपल्याला हे साधं वानर नाहीये म्हणून. अरे आता तर फक्त मी आलोय. आता माझे स्वामी श्रीराम येतील. जा जाऊन सावध करा आपल्या राजा रावणाला. जा. राम, श्रीराम येणार? कोणी भरवलं, कोणी सांगितलं त्या जंगल्याचं नाव तुला? त्याच वानराने महाराज. आपण काय बोलता आहात महानायक जम्बूमाळी? राजकुमार अक्षकुमार, अशोक वाटिकेमध्ये एक असं विराट विचित्र वानर घुसलंय की त्याने सारी वाटिका उद्ध्वस्त करून टाकली. तो झाडं अशी उपटून टाकतो की जसं काही कोमल फुलांच्या फांद्या. वाटिका उद्ध्वस्त केली? मग आपले पहारेकरी तिथं काय करत होते? आणि मग एवढ्याशा गोष्टीसाठी आपण महाराजांचा वेळ वाया घालवत आहात. आपण स्वतः जाऊन त्यांना शिक्षा का करत नाही? तेच करायला तर गेले होते, पण त्या वानरानं उलट यानाच वाटिकेतून पळवून लावलं. महाराज, मी तिथे असतो तर माझा मृत्यू निश्चित होता. मी आपल्याला परत परत विनंती करतोय, तो काही साधारण वानर नाही. आणि असं वाटतंय की तो कोणत्या तरी गुप्त कार्यासाठी इथे आला आहे. त्याच्याकडे काहीतरी दैवी शक्ती आहे. जो त्याच्यासमोर जाईल तो त्याला जिवंत सोडणार नाही. त्याला काहीतरी युक्तीने पकडलं पाहिजे महाराज. आपण भेकडासारखं बोलत आहात. एक वानर लंकेत घुसलंय आणि लंकेत आपल्यासारखे महाभाग भीतीनं कापत राजभवनात पळत आलात. धिक्कार, धिक्कार असो अशा जीवनावर. पिताश्री, आपण मला आज्ञा द्या. मी आता त्या वानराला शेपटीला पकडून आपल्या समोर हजर करतो. जा वत्सा, पण त्या वानराला साधारण वानर समजून असावधानता बाळगू नकोस. वानर जातीमध्ये पण मोठे मोठे बलवान योद्धे झाले आहेत आणि रणनीती पण हेच सांगते. शत्रू छोटा असो अथवा मोठा असो, पण जेव्हा रणभूमीवर जाल तेव्हा आपल्या पूर्ण ताकदीनिशी आक्रमण करा, ज्यामुळे पहिल्या हल्ल्यात शत्रू गारद होईल. लक्षात ठेव, शत्रूवर दया कधी करू नकोस. जा. जशी आज्ञा. चला. लंकेचे लोक कसंही असो, पण फळं फुलं खूप स्वादिष्ट असतात. आनंद वाटला, आनंद. खाल्लं पण इतकं की प्रभू श्रीरामांकडे जाईपर्यंत भूक नाही लागणार. किती दिवसांची भूक शांत झाली. वीर रक्षक महाराजांचा विजय असो. 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 विचार केला होता हनुमान, थोडा आराम कर. खाल्लेलं प्यालेलं पचवून आराम कर. पण प्रभू रामचंद्रांच्या कामामध्ये आराम कुठला? वीर रक्षक महाराजांचा विजय असो. वीर रक्षक महाराजांचा विजय असो. वीर रक्षक महाराजांचा विजय वीर असो. रक्षक महाराजांचा विजय वीर असो. रक्षक महाराजांचा विजय असो. वीर रक्षक महाराजांचा विजय असो. वीर रक्षक महाराजांचा विजय असो. वीर रक्षक महाराजांचा विजय असो. तर हे आहे ते निराळ वानर. जय श्रीराम. तू आमची बाग उद्ध्वस्त केलीस, आमच्या सैनिकांना मारून टाकलंस. मी मारणारा कोण? बाग उद्ध्वस्त करणारा कोण? जी फुलं फुलतात, फळं बनतात, फांदीवरून गळून पडतात. ओ, वानराची जात आणि इतकी मोठी गोष्ट. ए तुच्छ वानरा, तुझी जीवनाच्या फांदीवरून तुटून मृत्युमुखी पडायची वेळ आली आहे. सुस्वागतम. आपणही आपल्या मनाची अभिलाषा पूर्ण करा श्रीमान. सैनिको, पकडून बांधा त्याला. पकडा, पकडा.
नाही, अक्षकुमार सारख्या महाबलवान योद्ध्याला मारणारा तो साधारण प्राणी नाही असू शकत. नाही, हे वानर नाही, हे ब्रह्मा विष्णू इंद्र या सर्वांनी मिळून आमच्या विनाशासाठी हे षडयंत्र रचलं आहे. आम्ही अलौकिक अपार शक्तीचे वानर पाहिले आहेत, त्यांच्याशी टक्कर केली आहे. वाली, सुग्रीव, महाबलवान जांबुवंत, नल, नील, पण असा अद्भुत पराक्रम नाही ऐकला. नक्कीच वानराच्या रूपात हा कोणी अपूर्व शक्तिशाली जीव प्रकट झाला आहे. इंद्रजीत, असेल असेल महाराज, परंतु आपल्या इंद्रजीतने स्वतः सर्व शक्तिशाली देवतांची टक्कर घेतली आहे. साम दाम भेद दंड जेव्हा ज्या प्रकारची पाहिजे तेव्हा त्या शक्तीने आपल्या कव्यात घेतला आहे. आज हनुमान नावाचे एक वानर तीनही लोकातील अपार शक्ती आणि सामर्थ्याची साक्षात मूर्ती बनून आला आहे. पण तरीही या मेघनाथ इंद्रजीतचा विजय संभव आहे. बंधू अक्षय कुमारच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी माझे बाहू स्फुरण पावत आहेत. आपण फक्त आज्ञा द्या पिताश्री. आम्ही जाणतो इंद्रजीत, तीनही लोकात तुमच्याशी टक्कर घेण्याची हिंमत कोणातही नाही आहे. तुम्ही ब्रह्माची आराधना करून ब्रह्मास्त्र आणि अनेक अस्त्रांचं ज्ञान प्राप्त केलं आहे. इंद्र आणि देव सुद्धा तुझ्या समोर उभे नाही राहू शकत. देश काळाचं ज्ञान जाणण्यात तू श्रेष्ठ आहेस. तुझं तपोबल, अस्त्रबल आणि पराक्रम आमच्या प्रमाणेच आहे. कोणतंही कार्य तुझ्यासाठी असंभव नाही. त्या विचित्र वानराचा प्रभाव आणि पराक्रम समजून घे आणि त्यानुसार आपल्या शक्तीचा प्रयोग कर आणि अशी युक्ती कर की ते वानर काबूत येईल. असंच होईल महाराज. आणि ऐक वत्सा, अशा मायावी बरोबर युद्धाला सैन्याची आवश्यकता नाही. आपल्या शक्तीने मिळवलेली दिव्य अस्त्र घेऊन जा आणि जमलं तर त्या अद्भुत माकडाला जिवंतच पकडून आण. त्याला पाहण्याची उत्सुकता लागली आहे आम्हाला सुद्धा. आपण बिलकुल चिंता करू नका पिताश्री. विजयी भव. कोण होता तो वानर जो तुझ्याशी बोलायला आला होता?
त्या वानराने महाराजांचा पुत्र महाबलवान अक्षकुमारचा वध करून टाकला. आता महाराज त्याला जिवंत नाही सोडणार. आम्हाला पण शिक्षा होईल. आम्ही असताना तो अशोक वाटिकेत आत कसा शिरला? आम्हाला त्रिजटेने घाबरवून पाठवून दिलं होतं. मी थोड्या वेळाने अचानक आले तर पाहिलं एक वानर सीतेला भेटून जात होता. तोच असेल तो. अगं कोण होता तो? बोलत का नाहीस? जय श्रीराम. जय लक्ष्मण. जय सुग्रीव. जय लंकेश. काय तूच या अशोक वाटिकेत इतका उत्पात माजवला आहेस? उत्पात तर तुझ्या सैनिकांनी माजवला होता. मी तर केवळ माझी भूक शमवण्यासाठी वाटिकेमध्ये फळे खायला आलो होतो. भुकेला होतास? मग भिक्षुकाप्रमाणे आमच्या दरवाजावर यायचंस. तुला भिक्षा मिळाली असती. चोराप्रमाणे राजाच्या उत्तरात येण्याचा अपराध नसता केलास तू. माहित नाही आमच्या राज्यात चोरीचा दंड मोठा भीषण आहे म्हणून? मला तर वाटलं होतं ज्या नगरीचा राजा स्वतः चोर आहे त्या नगरीमध्ये चोरी केल्यावर दंड नाही, पारितोषिक मिळेल. जर या राज्यामध्ये चोरीबद्दल शिक्षा केली जाते तर पहिली शिक्षा तुझ्या वडिलांना व्हायला हवी. त्यांनी चोरी करून एका अबला स्त्रीला पळवून आणलं आहे. महाराज, रावणांविरुद्ध आरोप. लक्षात ठेव, तुझ्या आयुष्याचा अवधी आता संपला आहे. मृत्यू तर तुझा निश्चित आहे, पण बरं झालं असतं की पहिल्यांदा आपला भाऊ अक्षकुमारचं क्रियाकर्म केलं असतंस. नाहीतर पित्याला दोन्ही पुत्रांना एकदमच अग्नी द्यावा लागेल. अग्नी तर तुला नाही मिळणार. मरकट, ज्या उद्यानाला तू नष्ट केलंस ना त्याच उद्यानात वन्य प्राणी तुझं मांस लचके तोडून तोडून खातील. महावीराने दिला ब्रह्मदेवास मान. ब्रह्मास्त्रात अडकले स्वतः वीर हनुमान.
या मरकटाला महाराजांच्या दरबारात घेऊन जा. पकडा त्याला. युवराज इंद्रजितांचा विजय असो. 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 लंकेश्वर महाराजांचा विजय असो. महाराज, आपल्या आज्ञेनुसार आपल्या अपराध्याला बांधून घेऊन आलोय. वीर मेघनाथ, आम्हाला तुमच्याकडून हीच अपेक्षा होती. तुमचा पराक्रम गौरवण्या योग्य आहे. हा सगळा आपल्याच शक्तीचा प्रताप आहे महाराज. वत्सा, आम्ही तुझ्यावर प्रसन्न आहोत. आसनस्थ हो. नवग्रह देवी देवता आणि सर्व दिक्पाल, सर्व अदृश्य भयभीत सर्व पाहती वाट हनुमान, पाहती वाट हनुमान. मनोमनी त्यानासा हनुमानाचा प्रणाम. मुक्तीची आशा मनी म्हणती जय हनुमान, म्हणती जय हनुमान. मंगल भाव मनात जपोनी, दशरथ राज आनंदे मनोमानी.
चरित अति पावन मधुर सरस रस किति मन भावन